नमस्कार. बऱ्याच लोकांना त्यांच्या आयुष्यामध्ये आत्मविश्वासाच्या कमतरतेमुळे खरं तर सगळं पोटेन्शियल असून, सगळे त्यांच्यात गुण असून पण त्यांना आयुष्यात जे अपेक्षित यश आहे ते गाठता येत नाही. काय होतं बघा, काही लोकं घराच्या बाहेर पडतात, कुलूप लावतात. 4 पावलं पुढे गेले की पुन्हा मागे येतात, कुलूप ओढून बघतात. कुलूप लागलंय का? हो लागलंय, असं म्हणून पुढे जातात. कुलूप बरोबर लावलेलं असतं, पण त्यांना विश्वास नसतो की मी बरोबर लावलंय. काही मुलांचा अभ्यास छान झालेला असतो, सगळं आठवत असतं, पण तरीही प्रश्नपत्रिका समोर आली, की लिहिताना त्यांना एक कारण नसतानाच एक बर्डन, एक जडत्व मनाला येतं. मी हे बरोबर लिहितो आहे ना? याचं उत्तर हेच आहे ना? हेच सगळं असतं, पण तरी मनात किंतु परंतु असते, भीती असते. याचं मुख्य कारण आहे सूर्य कमजोर असणं. बऱ्याच लोकांना ऑफिसमध्ये प्रेझेंटेशन देताना तयारी सगळी झालेली असते, तरीही वरिष्ठांनी काही प्रश्न विचारला, उत्तर येत असतं, तरीही ती लोकं घाबरून जातात. मी बरोबर तर बोलतोय ना, मी बरोबर तर बोलेल ना, असे प्रश्न असतात. हे सगळे प्रॉब्लेम तुमच्या कुंडलीमध्ये आत्मविश्वास कमी असण्याचे, म्हणजे तुमचा सूर्य कमजोर असण्याची लक्षणं आहेत. तर यासाठी तुम्ही सूर्य बळकट केला, तर आत्मविश्वास तुमचा नक्की बली होतो, बळकट होतो. एकदा आत्मविश्वास माणसाचा वाढला, की मग जी गोष्ट खूप अवघड वाटते ना, ती पण गोष्ट माणूस सहज करून जातो. मग सूर्य बळकट करण्यासाठी तुम्ही काय करू शकतात? एक रविवारचं व्रत करू शकता. 2 आदित्य हृदय स्तोत्राचं रोज पठण करू शकतात. हे सकाळी नॉर्मल स्नान झाल्यावरती म्हटलं तरी सुद्धा चालतं. पण तुम्ही शक्यतो सकाळी 9च्या आत हे म्हणावं. त्यानंतर सूर्याला रोज सकाळी तुम्ही जल अर्पण करू शकतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं, सूर्यग्रह हा पित्याचा, वडिलांचा कारक आहे. वडिलांची सेवा केली, वडिलांना मान-सन्मान दिला, तरीसुद्धा तुमचा सूर्य बळकट होण्यासाठी मदत होते. या छोट्या-छोट्या गोष्टी करून बघा. हळू-हळू, हळू तुमचा आत्मविश्वास वाढेल. एका रात्रीत तर हे होणार नाही. हळू वाढेल, पण वाढेल आणि एकदा तुमचा आत्मविश्वास वाढला, की मग तुम्हाला अपेक्षित असणारी कुठली चांगली गोष्ट मिळवणं हे सोपं होऊ शकतं, तुमच्यासाठी सोपं जातं. तेव्हा हे जे सांगितलेले सूर्य बळकट करण्यासाठी छोटे-छोटे उपाय, हे नक्की करून बघा. सुदर्शन ज्योतिष मार्गदर्शन केंद्र, नाशिक. धन्यवाद.